लाईफ मध्ये आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला उष्णतेचा प्राणायाम शिकवणार आहे. उष्णतेमुळे शरीरातील उष्णता वाढते आणि ज्यांना ताप आहे, शरीर वारंवार गरम असतं, त्यांच्यासाठी हा प्राणायाम खूप उपयुक्त आहे. या प्राणायामचं नाव आहे शीतली प्राणायाम. या प्राणायामामुळे आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो आणि तो प्राणायाम कसा करावयाचा तो पहा. जीभ बाहेर काढायची, जिभेद्वारे हवा आतमध्ये घ्या, तोंड बंद करून नाकाद्वारे बाहेर सोडा. हा आहे शीतली प्राणायाम. दररोज आहे, उन्हाळ्यामध्ये हा प्राणायाम दररोज केलाच पाहिजे. यामुळे शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो. यानंतर शीतकारी, ज्यांना दाताचे विकार आहेत, दात नेहमी दुखतात, दातातून रक्त येतं आणि दाताला मुंग्या येतात, त्यांच्यासाठी हा शीतकारी प्राणायाम आहे. शीतकारीमुळे ते सर्व विकार दूर होतात. दोन्ही दात एकमेकावर ठेवायचे, दाताद्वारे हवा आतमध्ये घ्यायची आणि नाकाद्वारे बाहेर सोडायची. हा झाला शीतकारी प्राणायाम. शीतली आणि शीतकारी प्राणायाम दररोज केला तर शरीरातील उष्णता कमी होते आणि दाताचे विकार सुद्धा कमी होतात. म्हणूनच ज्यांना हे विकार आहे त्यांनी नियमित शीतली आणि शीतकारी हे दोन्ही प्राणायाम नक्की करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.